नाशिक पूर्वचे दीपस्तंभ म्हणून माजी आमदार बाळासाहेब सानप यांची ओळख आहे। रविवारी शहरातील पंचवटी परिसरातील कृष्णनगर येथे माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या समर्थकांच्या वतीने मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला। या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशा आशयाचा केक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कापण्यात आला। तसेच नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून आलेल्या समर्थकांनी सानप यांचा शाल आणि श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। जो दोनों मिलकर के साहेबान की बदलने का जो काम किए, तो आज पूरे साधु समाज वो आज प्रशंसा कर रहे हैं। जे 2015 में 2003 में जो प्रकार अपघात हुआ था वो आज नहीं हुआ, पुनरावृत्ति नहीं हुआ। और 15-16 में हम लोग जो शाही मार्ग बनाए, ये हमारे संत समाज आखड़ा की ओर से बहुत प्रशंसा की पात्र हुए। तो बालासाहेब सानप हमारे लिए और हमारे पंचमुखी हनुमान मंदिर ट्रस्ट के लिए बहुत बहुत योगदान दिए। आप जो देख रहे होंगे, हमारे जो पंचमुखी हनुमान मंदिर बहुत छोटा बहुत पुराना था और बाबा साहब की जन्म ही वहीं की था, लेकिन बहुत उनकी इच्छा था कि मंदिर में जीर्णोद्धार हो। तो इनकी मेहनत, इनके सहयोग के कारण हमारे पंचमुखी हनुमान मंदिर जीर्णोद्धार हुआ। हमें हमारे साधु संत की ओर से, हमारे पंचमुखी हनुमान मंदिर ट्रस्ट की ओर से मैं बाबा साहब को बहुत बधाई शुभकामना देता हूँ। बाळासाहेबांच्या माध्यमातून सुद्धा नाशिकमध्ये झालेला जो कायापालट आहे त्याचं एक मान राहील असं मला वाटतं। नक्कीच त्यांचा आज वाढदिवस आहे, त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना मी शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून उर्वरित जे कार्य त्यांच्या हातून बाकी आहे ते पूर्ण आहे, त्याच्या मनामध्ये ज्या काही कल्पना आहे त्या पूर्ण करण्याची प्रभू रामचंद्र त्यांना शक्ती देव। आणि एवढा मोठा जनसमूह बाळासाहेब पुढे आमदार, पुढे खासदार, पुढे मंत्री कुठलंही पद अजून त्याकडे नाहीये, पण आज ही जी संपत्ती आहे ही खरं म्हणलं तर फक्त तुम्ही जे काम केलं त्याची पावती आहे मला असं वाटतं। यावेळी महानुभाव पंथाचे गुरुवर्य मनोहर शास्त्री, सुपेनकर महाराज, VN नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष हेमंत धात्रा, शिवसेना पदाधिकारी दत्ता गायकवाड, महानगर प्रमुख विलास शिंदे, भाजपचे माजी शहराध्यक्ष गिरीश पालवे, पुरुषोत्तम लोहगावकर, माजी उपमहापौर गुरमीत बग्गा, प्रथमेश गीते, जगन पाटील, ज्ञानेश्वर काकड, दामोदर मानकर, रिपाई उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश तोंडे, माजी पोलीस अधिकारी मधुकर गावित, ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या पुष्पा दिदी, माजी सभागृह नेते कमलेश बोडके, शिवसेना उपनेते सुनील बागुल, ज्ञानेश्वर पिंगळे, हेमंत गायकवाड, सुनीता पिंगळे, सतीश शुक्ला, मामा राजवाडे, भक्तीचरण दास महाराज, पद्माकर पाटील, भिकाजी शिंदे, जॉय कांबळे, मर्चंट बँकेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, हरीश लोढा, सुभाष नहार, विजय साने, घटना मंत्री रविजी अनासपुरे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यासह माजी आमदार बाळासाहेब सानप समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।